आजचा जो रविवार आहे ना, तो आम्ही नेहमीसारखा नव्हतो घालवणार. तर आज काही वेगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या. दरवेळेचा रविवार असतो, तो आम्ही सकाळी निवांत उठतो, नाश्ता करतो, चहा-पाणी घेतो, जेवण करतो, संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जातो, खातो-पितो, बस एवढंच असतं. पण यावेळेस आम्ही ठरवलं होतं, की आज ना रविवार आहे, तर उठून मस्त फिरायला जाऊयात. जवळच कुठेतरी मस्त छान थोडंसं आपलं चालणंही होईल आणि थोडंसं ट्रेकिंग होईल या हिशोबाने. तर माझं जे सासर आहे म्हणजे इथेच जवळ गावात ना एक डोंगर आहे, खंडोबाचा डोंगर आहे. जिथे मी आधी बऱ्याचशा वेळेस गेली आहे. पण मी जेव्हाही जाते ना, तर दुपारची जात असते 12:30-1च्या दरम्यान. मग तिथे प्रसाद वगैरे घेतो, जेवण करतो आणि येत असतो बस. बाकी मी असा काही तो डोंगर फिरलेली नाही आहे. पण यावेळेस ठरवलं होतं, की नवन्याला या गोष्टी खूप जास्ती आवडतात. जे ती तिच्या आजी-आजोबांसोबत जात असते. म्हणजे माझे सासू-सासरे आहेत, ते दर रविवार तर शक्यतो ट्रेकिंग वगैरे करतात. त्यांचा एक ग्रुप आहे त्याच्यासोबत. तर म्हटलं चला मग नवऱ्याला ह्या गोष्टी आवडतात तर आपणही करूया. आणि खरं सांगायची तर ही आयडिया मला एका रीलमुळे आली होती. म्हणजे मी एक रील पाहत होते जी बाहेरच्या देशातली होती. तर ते त्यांच्या फॅमिलीसोबत छान असं ट्रेकिंग करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मुलांना आपण जास्तीत जास्त सुट्टीच्या दिवशी कुठे घेऊन जातो, तो मॉलमध्ये, फूड मॉलमध्ये, गेम झोनमध्ये आणि ते अगदीच खरं आहे. मीही ना नवऱ्याला सुट्टी असेल की असंच कुठेतरी घेऊन जात असते आणि मला वाटतं की ती एन्जॉय करते. पण खरं एन्जॉय तर ती इथे आल्यावर करत होती, जे ते आत्ता करते मस्ती. आणि खरंच मुलांना ना या गोष्टी करणं जास्ती महत्त्वाचं आहे. नाहीतर त्यांचंही हेच समीकरण होईल, की सुट्टी असली म्हणजे कुठे जायचं, तर फूड मॉल किंवा खाणं-पिणं, फिरणं, शॉपिंग करणं हेच त्यांच्यासाठी एक एन्जॉय करणं असं होईल. पण खरं तर ना इथे जास्ती मज्जा आली आणि म्हणून आहे ना सध्या कुत्रे, मांजरी, गाय पाहिलं ना की त्यांना धरायचा प्रयत्न करते. इथेही तिचं हेच चालू होतं. आणि आम्ही इथे जो मुलांना म्हणजे मुलींना घेऊन यायचा जो आमचा डिसिजन होता ना, तो खरंच खूप मस्त होता. कारण खूप त्या दोघींनी एन्जॉय केलं. Baby shark doo 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 doo, baby shark doo 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 doo, baby shark. इथे आम्ही भरपूर वेळ अगदी शांततेत घालवला आणि खूप निवांत होतो आणि खूप दिवसांनी असं निवांत होतो आणि आजूबाजूचं जे वातावरण होतं ना, ते अगदी एक नंबर होतं. त्यानंतर घरी गेलो सासरी, तिथे काही वेळ बसलो आणि साधारण 1-1.5 वाजता घरी आलो असेल आणि घरी आल्यावर माझं इतकं प्रचंड डोकं दुखायला लागलं होतं ना, की ज्याची सीमाच नाही आणि मग घरी आल्यावर 1-1.5 वाजता मी चहा करून पिले. माझ्यासोबत मी यांनाही दिला. मला वाटलं चहा पिल्याने डोक्याला थोडासा आराम मिळेल म्हणून मी हे केलं होतं. पण खरं सांगू त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तर हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही जे गेलो होतो ना फिरायला, तिथून फिरून सरळ माझ्या सासरी म्हणजे घरी गेलो होतो सासरच्या घरी. तिथे थांबलो आणि नवन्या तिथेच थांबली. ती काय आमच्यासोबत आली नाही आणि आल्यावर मला वाटतं आम्ही चहा घेतला. त्याचंच थोडंसं मी शूट केलं आणि त्यानंतर काहीच केलं नाही. कारण माझं इतकं प्रचंड डोकं दुखायला लागलं होतं आणि हे 8-10 दिवस झाले माझं मला वाटतं 15 दिवसात हे माझे तिसरे वेळ डोकं दुखायची आणि मला मायग्रेनचा त्रास आहे. तर त्याचं दुखणं हे किती डेंजर असतं हे ज्याला हा त्रास असेल त्यालाच माहिती. नाहीतर नॉर्मली लोकांना वाटतं डोकं दुखतं त्यात एवढं काय. आम्ही तर ते दुखताना कामही करतो. पण माझं दुखणं खूप वेगळं आहे. मला काहीच सुचत नाही त्यावेळेस. ते खूप जास्ती दुखायला लागलं. ॲक्च्युली मी चहाही त्याचसाठी केलं होतं, की मला थोडंसं वाटत होतं माझं डोकं दुखतंय त्यामुळे. पण ते खूप जास्ती वाढलं. त्यामुळं मी त्यानंतर काहीच केलं नाही. म्हणजे मला अक्षरशः मी रडली आहे. मी एक ओमी घेतली आहे, 2 मायग्रेनच्या गोळ्या घेतल्यात. त्यानंतर मला आत्ता रिलीफ मिळालं आहे जरा. म्हणजे पहिल्यांदा हे गोळी घेऊन आले. तिने काहीच फरक नाही पडला. 2-2.5 तास मी तशीच पडून राहिले, पण काहीच फरक नाही पडला. मग पुन्हा मी यांना गोळी घ्यायला पाठवलं. मग त्या गोळीने मला फरक पडला. मग त्यानंतर मनूचं खायचं बनवलं, मनूला खायला घातलं आणि आता आम्ही रेडी होऊन बाहेर चाललो आहे. काही गोष्टी आणायच्या आहेत, घ्यायच्या आहेत त्यासाठी. तेव्हा म्हटलं व्हिडिओ थोडा शूट करावा आणि व्हिडिओचा एंडही करावा. कारण मी आता मोबाईल घेऊन जाणार नाही आहे. कारण थोडंसं निवांत फिरावं म्हटलं ना. तर नवन्याही नाही आणि ती नसली ना खूप शांतता असते आणि असली ना खूप सारा गोंधळ असतो. तर म्हटलं थोडंसं निवांतच फिरून येऊयात. मोबाईल घरीच ठेवून जाणार आहे यांचा आहे त्यामुळे मग मला गरज नाही पडत. तर हो, असा होता आजचा हा माझा छोटासा व्लॉग जो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.